बाय 3. आता इथे काय कंडिशन खाली बघा, दोन नंबरचा डिफरन्स 3 आहे, पण त्याच्यात डिफरन्स घेताना एक नंबर छोटा असेल एक नंबर मोठा असेल, तर त्या दोन नंबरचा काय असेल डिफरन्स 3. त्याच्यानंतर काय सांगितलंय, सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर अँड थ्राइस द ग्रेटर नंबर इज 19. फाइंड द नंबर्स. आता पुढची जी कंडिशन, फर्स्ट कंडिशन तर आपल्याला सांगितलं, समजा आपण फर्स्ट नंबर घेतला, स्मॉलर नंबर घेतला x आणि ग्रेटर नंबर घेतला y, किंवा ग्रेटर नंबर x घ्या स्मॉलर नंबर y घ्या. आता समजा आपण ग्रेटर नंबर x घेतला आणि स्मॉलर नंबर y घेतला, तर दोघांचा डिफरन्स म्हणजे x y इज इक्वल टू काय मिळतं आपल्याला 3. सेकंड कंडिशन परत सेम. आता सेकंड कंडिशन काय सांगते, सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर, ट्वाइस स्मॉलर नंबर अँड थ्राइस द ग्रेटर नंबर इज 19. तर बघू आपण आता कसं सॉल्व्ह करायचं ते. बघा, लेट द ग्रेटर number is x and smaller number is 1. then बघा आपण कन्सिडर ते केले, ग्रेटर नंबर x असेल स्मॉलर नंबर y असेल, अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन पहिली कंडिशन काय सांगते, टू नंबर्स डिफर बाय 3. दोघां दोन नंबरचा डिफरन्स किती आहे आपल्याकडे 3. तर ग्रेटर नंबर जर x असेल तर आपण मोठ्या नंबर मधून छोटा नंबर मायनस करतो, therefore x minus y is equal to 3. याला इक्वेशन नंबर मी फर्स्ट म्हणतो, इक्वेशन नंबर फर्स्ट. त्याच्यानंतर बघा, अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन, सेकंड कंडिशन काय सांगते बघा, द सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर अँड थ्राइस द ग्रेटर नंबर. थ्राइस द ग्रेटर नंबर म्हणजे काय, 3x प्लस ट्वाइस द स्मॉलर नंबर 2y इज इक्वल टू किती मिळतंय 19. तर इक्वेशन नंबर सेकंड. आता बघा, फर्स्ट आणि सेकंड जर आपण ऑब्झर्व केलं तर इथे x चा कोएफिशिएंट 1, तिथे x चा कोएफिशिएंट 3, y चा कोएफिशिएंट 1, सेकंड इक्वेशन मध्ये y चा कोएफिशिएंट 2. आता जर इथे एलिमिनेशन मेथड वापरायची ठरली तर आपण याचे जे कोएफिशिएंट असतील x आणि y चे ते बॅलन्स करणार, सारखे करणार, x चा किंवा y चा. जर आपण y चा कोएफिशिएंट जर बॅलन्स करायला ठरवलं, कारण y ला एकाला प्लस साइन एकाला मायनस साइन, प्लस और मायनस असेल तर आपण डायरेक्ट ऍड करू, डायरेक्ट एक व्हॅल्यू मिळते आपल्याला. मग बघा आता मल्टिप्लाय किंवा मल्टिप्लाइंग इक्वेशन फर्स्ट बाय 2 वी गेट. आता डायरेक्टली आपल्याला काय मिळेल जर 2 ने मल्टिप्लाय केलं इक्वेशन फर्स्टला, तर ट्वाइस x मायनस 2y is equal to 6. नंबर 3. त्याला इक्वेशन नंबर आपण 3 म्हणू. आता इक्वेशन नंबर सेकंड आणि थर्ड जर बघितला आपण, तर y चे कोएफिशिएंट आपल्याला 2 2 मिळत आहे, एकाला प्लस साइन एकाला मायनस साइन. आपण एक जर प्लस आणि एक मायनस असेल तर आपण त्याला डायरेक्टली ऍड करतो. बघा आता, ऍडिंग इक्वेशन सेकंड and third we get, बघा आता काय मिळेल आपल्याला, 3x plus 2y is equal to 19 plus 2x minus 2y is equal to 6. काय होईल, 3x plus 2x किती 5x, तर हा तो झिरो होणार, इज इक्वल टू मिळेल आपल्याला 19 plus 6 25. Therefore we get x is equal to 25 upon 5. Therefore x is equal to 5. आता x is equal to 5
x ची व्हॅल्यू तर मिळाली आपल्याला, तर पुट x इज इक्वल टू 5 इन फर्स्ट सेकंड थर्ड. कशात पण पुट करा, फर्स्ट मध्ये पुट करू आपण इन फर्स्ट. काय मिळेल 5 minus y is equal to 3. This implies minus y is equal to 3. तो तिकडे जाऊन मायनस होईल 5. काय मिळेल मायनस y is equal to minus 2. Therefore we get y is equal to 2. म्हणजेच बघा आपल्याला मोठा नंबर मिळाला 5 आणि छोटा नंबर काय मिळाला 2. दोघांचा डिफरन्स 3 येतो, आपण मॅच करू शकतो. 3 into 5 किती झाले 15. 15 plus 4 19. Therefore greater number is x is equal to 5 and smaller number is y is equal to. हे आपलं रिक्वायर्ड आन्सर. अशा प्रकारे आपण ऍप्लिकेशन काय आहे ते समजून घेऊ शकतो आणि वेगवेगळ्या जे काही व्हॅल्यू असेल, काही आन्सर असेल, वेगवेगळे प्रॉब्लेम्स आपण या पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो. हाच प्रॉब्लेम आपण क्रॅमर्स रूलने पण करू शकतो किंवा ग्राफिकल मेथडने पण करू शकतो. काय दिले एक्झाम्पल सेकंड मध्ये, एक रेक्टँगल दिलाय आणि काही इक्वेशन्स दिले आपल्याला. मग ते इक्वेशन्स वरून आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यू फाइंड करायचे आणि प्रॉपर्टी वापरायची आपल्याला रेक्टँगलची. आणि लास्टला फायनली त्यांनी विचारलंय फाइंड पेरिमीटर अँड एरिया. त्याचे फॉर्म्युले माहिती आपल्याला, एरिया अँड पेरिमीटरचे रेक्टँगल. तर आता बघा आय एम रेक्टँगल, डायग्राम दिली आहे रेक्टँगल एक. आता रेक्टँगलची प्रॉपर्टी काय असते, अपोजिट साइड्स आर इक्वल. समोर बाजू जे काय असतात ते सारखे असतात, म्हणजे लेंथ दोन्ही लेंथ सारखे समोर आणि दोन ब्रेड. आता बघा सोल्युशन कसं मिळेल. सोल्युशन बाय प्रॉपर्टी ऑफ रेक्टँगल. प्रॉपर्टी ऑफ रेक्टँगल काय सांगते रेक्टँगलची प्रॉपर्टी, अपोजिट साइड्स आर इक्वल. म्हणजेच काय, therefore twice x plus y plus 8 is equal to 4x minus y. आता याला जर मी सॉल्व केलं तर काय मिळेल मला, therefore we get twice x plus y. आता हा 8 तिकडे जाऊन देऊ आणि हा minus 4x minus हा प्लस y is equal to minus 8. म्हणजेच काय मिळेल, therefore we get minus twice x plus 2y is equal to minus 8. Therefore we get by dividing throughout काय मिळेल आपल्याला, मायनस पण इथे प्लस करून घेऊ आपण, मायनस x मायनस y इज इक्वल टू 4. इथे लिहून घ्या प्लस डिवाइडिंग बाय -2. -2 ने जर डिवाइड केलं तर काय मिळेल, मायनस प्लस होऊन जाईल. इथे राहील फक्त शिल्लक 2 डिवाइड बाय 2. ते राहिला x फक्त मायनस होईल, प्लस होईल इथे मायनस, 2 गेट कॅन्सल. इथे प्लस मायनस प्लस होईल पहिले आणि 8 ला जर 2 ने डिवाइड केलं तर आता आपल्याला 4. तर काय मिळेल आपल्याला इक्वेशन x मायनस y इज इक्वल टू 4. याला इक्वेशन वाटलं तर इथे फर्स्ट म्हणा. ऑल्सो हे झालं, आपण लेंथ सारख्या घेतल्या. आता परत दुसऱ्या दोन अपोजिट साइडचे त्या पण सारख्या असतील. काय असेल तिथे 2y is equal to x plus 4. काय मिळेल, therefore we get x minus 2y is equal to minus 4. याला इक्वेशन नंबर सेकंड. आता जर इक्वेशन आपण फर्स्ट आणि सेकंड जर बघितलं, ऑब्झर्व केलं, तर काय मिळेल आपल्याला, x चा कोएफिशिएंट 1 तिथे पण 1
इथे वायचा कोएफिशियंट 1 फर्स्ट इक्वेशन मध्ये आणि सेकंड इक्वेशन मध्ये वायचा कोएफिशियंट -2. दोघांना मायनस मायनस साइन, दोघांचा साइन एक्सचा पण कोएफिशियंट आहे त्याचा पण मायनस प्लस साइन आहे दोघांमध्ये पण, आणि वायचा जो काही कोएफिशियंट आहे त्यांचा दोघांचा पण मायनस साइन, म्हणून इथे आपल्याला सबट्रॅक्शनच करावं लागेल. मग बघा आता कोणातून पण कोणते सबट्रॅक्ट करा, पण त्याच्या आधी आपल्याला x आणि y चे कोएफिशियंट बॅलन्स करावे लागतील, किंवा x चा किंवा y चा. पण x चा तर बॅलन्सच आहे, म्हणून आपण काय करणार, सबट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट फ्रॉम सेकंड. बघा आता therefore we get x minus 2y is equal to -4 minus इथे काय असेल x minus y is equal to 4. आता जेव्हा आपण सबट्रॅक्शन करणार त्यावेळेस काय मिळते, हा मायनस होईल, हा प्लस होईल आणि हा मायनस होईल. x minus x इथे 0 राहिला, इथे -2 plus y म्हणजेच -y is equal to -8. Therefore we get y is equal to 8. Put y is equal to 8 in y is equal to 8 आपल्याला कशात पुट करायचं, फर्स्ट सेकंड कशात पण पुट करा. तर काय मिळेल, इन फर्स्ट बघा x minus 8 is equal to 4. Therefore we get x is equal to 4 plus 8. Therefore x is equal to 12. म्हणजे x ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 12 आणि y ची व्हॅल्यू मिळाली 8. चेक करून बघा, 12 minus 8 किती मिळालं आपल्याला, 4. इक्वेशन सॅटिस्फाय होतं दोघं पण आपले, आणि आपला आन्सर बरोबर आहे. तर आता पुढे बघा x आणि y काढला, पुढे बघा आपल्याला पेरिमीटर आणि एरिया फाइंड करण्यासाठी लेंथ आणि ब्रीथ लागणार आहे. लेंथ आणि ब्रीथ फाइंड कशी करणार आपण, therefore लेंथ इज इक्वल टू, दोघं सारखे म्हणजे कोणचा आहे घ्या दोघांपैकी एक, इज इक्वल टू काय आहे, 4x minus y. मग 4x minus y म्हणजे काय मिळेल आपल्याला इथे, 4 into x ची व्हॅल्यू आपण काढली 12 minus y 8 आहे आपल्याकडे. Therefore length L is equal to 48 minus 8. Therefore L is equal to, आपल्याला मिळालं 40. And breadth is equal to काय मिळेल आपल्याला, कोणची पण व्हॅल्यू काय इथे 2y is equal to 2 into y ची व्हॅल्यू किती आपल्याकडे आता, y is equal to 8 is equal to 16. Therefore d is equal to किंवा स्मॉल d आहे 16. तर बघा लेंथ मिळाली, ब्रेड्थ मिळाली. तर आपल्याकडे पेरिमीटरचा फॉर्म्युला काय आहे, पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू, पेरिमीटर म्हणजे काय असतं, पहिले सगळ्या साइडची एडिशन म्हणजे असते पेरिमीटर. तर काय मिळालं आपल्याला पेरिमीटर, आपल्याकडे दोन लेंथ आहे 2l प्लस 2b म्हणजे कॅपिटल या तिथे कॅपिटल B. तर काय मिळेल, 2 into l प्लस b म्हणजे 2 into l प्लस b, 40 प्लस 16 हे झाले 2 into 56. काय मिळेल, 112 युनिट. Therefore perimeter is equal to 112 आणि सेकंड आपल्याला काय काढायचं आहे, एरिया ऑफ रेक्टँगल is equal to काय असतं, L into लेंथ into ब्रेड्थ. लेंथ किती आपल्याकडे आता 40 into 16, 16 4 जा 64 आणि 1 युनिट स्क्वेअर युनिट म्हणजेच काय
therefore area of a rectangle is equal to 640 square unit, which is required answer. अशा पद्धतीने आपण एक्झाम्पल्स सॉल्व्ह करू शकतो. याला आपण इथे क्रॅमर रूल पण वापरू शकतो, ग्राफिकल मेथड पण वापरू शकतो. महत्त्वाचं म्हणजे आपल्याला फर्स्टली प्रॉब्लेम कन्स्ट्रक्ट करता आला पाहिजे, सायमल्टेनियस इक्वेशन मध्ये त्याला कन्वर्ट करता आला पाहिजे.